शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री राम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्राविषयी यातल्या 1000 नामांविषयी आपण चिंतन करत आहोत क्रमाक्रमाने। विष्णू सहस्रनामाच्या उपसंहारात असा एक श्लोक व्यासमहर्षींनी लिहिला आहे। तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुर्नाम सहस्रम मे शृणु पाप भयापहम। भगवंतांच्या नामाचा विचार का करावा, का घ्यावीत नावं, विचार नामं आधी घ्यावी, का घ्यावी श्रद्धेने, त्याचा अर्थ समजून घेतले तर जास्त फल, पण का करावं। शृणु पाप विष्णुर्नाम सहस्रम मे शृणु पाप भयापहम। पाप आणि भयानी हा जीव या जगतात आल्यानंतर हा जीव नेहमी ग्रस्त असतो, त्याला सतत भयात काहीतरी भय असतं आणि त्याच्या हातून कळत नकळत काही अशी कर्म करतात की ज्याला शास्त्र पापकर्म म्हणतात। या दोन्हीचाही नाश करणारा भगवन नाम आहे आणि म्हणून भगवन नामाचा आधार घ्यावा कलियुगामध्ये। कलियुग नाम आधारा असं गोस्वामींनी म्हटलं आहे आणि ते सर्व संतांनी पण म्हटलेलं आहे की कलियुग हे नाम आधारच आहे। कलियुगामध्ये नामस्मरण भगवंतांचं करणं हे सर्वात मोठं साधन मानलं आहे शास्त्रांनी। म्हणून अनेक संत महंतांनी हे घेऊन त्याचा अनुभव घेऊन आपल्यासमोर अतिशय शास्त्रीय पद्धतीने नामाची मीमांसा ठेवली आहे। ती श्रीमद आद्य शंकराचार्यांनी श्री विष्णू सहस्रनामावर भाष्य करताना खूप विस्ताराने याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि एक साधी सोपी खूण आहे की नाम कोणी घ्यावं याशी ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रवचनांमध्ये एक वचन येतं की ज्याला प्रपंचात तर खूप आपण गर्क आहोत, गुंतलेलो आहोत, घेतला आहे तो वाट्याला आलेला आहे प्रारब्धवशात, तर तो ते सोडवत देव तर पाहिजे आहे। देव तर आम्हाला जोडावा असं शास्त्र बोलतं, संत बोलतात की देव मनुष्य जन्मात आल्यानंतर देवाचा शोध घ्यावा। स्वतः भगवंत बोलले सर्व सांडवणी शोधामधला ऐसे भगवंताची बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंतांचा, असं दासबोधात वचन आहे। आणि मग प्रपंच तर सोडवत नाही, देव तर हवा आहे। सर्व संत सांगतात की देव जोडावा, देव हवा आहे, देव ओळखावा, देवापर्यंत जावं, देवाचं दर्शन घ्यायची इच्छा ठेवावी, हे सगळ्या ग्रंथांमध्ये बोललेलं आहे। ते तर हवं आहे पण प्रपंच सोडवत नाही, अशा माणसांसाठी नामस्मरण हा पर्याय शास्त्राने ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात हे खरे नामाचे अधिकारी आहे की ज्यांच्याकडून प्रपंच सोडवला जातो, पूर्ण वैराग्याने जे घरातून निघून जातात किंवा हिमालयात जातात, तपश्चर्या करतात, एखादं साधन दृढतेने करणं इतका त्यांच्याकडे निग्रह असतो, अशांचं गोष्ट सुरू नाही। प्रपंच सोडवत नाही पण देव तर हवा आहे, अशांसाठी ब्रह्मचैतन्य महाराजांनी प्रवचनात म्हटलं आहे त्यांच्या की नामस्मरण हा सगळ्यात मोठा उपाय आहे की प्रपंचात राहून नामात रंगोनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाच सुबोध गुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे। प्रपंचात राहून भगवंतांना प्राप्त करून घेण्याचा सोपा मार्ग त्याचं अखंड स्मरण नामाद्वारे करीत राहणं हा सर्व संतांनी सांगितलेला पर्याय आहे। आणि म्हणून आपण भगवन नामांचा विचार करतो आहोत। आज जो श्लोक आपल्यासमोर आहे तो आधी म्हणू एकदा आपण। 32 क्रमांकाचा श्लोक आहे क्रमाने आणि या श्लोकामध्ये 10 नावं आहेत श्रोते। या श्लोकामध्ये एकंदर 10 नावं आहेत। 32वा श्लोक आहे
भूतभव्य भवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. 10 नाव आहेत. पहिलं नाव आहे भूतभव्य भवन्नाथ. खरं या अर्थाचं थोडं वेगळ्या छटीने एक नाव येऊन गेलं आहे. भूतभव्य भवत प्रभुः हे पहिल्याच श्लोकात येऊन गेलं चौथं नाव. म्हणजे क्रमाने जर बघितलं 1000मधलं चौथं नाव भूतभव्य भवत प्रभुः. त्या ठिकाणी प्रभू म्हटलं आहे, इथे भूतभव्य भवन्नाथ म्हटलं आहे. थोडा प्रभू आणि नाथमध्ये थोडासा छटेत फरक असल्यामुळे तशा अर्थाने ते केलेलं आहे. भूतभव्य भवत प्रभुः. प्रभू म्हणजे या श्लोकात शेवटी प्रभू नाव येणारच आहे. आता ते स्वतंत्र नाव आहेच. पण चौथ्या श्लोकात पहिल्या श्लोकात चौथं नाव भूतभव्य भवत प्रभू येऊन गेलेलं आहे. आणि तिथे थोडासा अर्थ वेगळा आहे. प्रभू याचा अर्थ उत्पत्ती स्थिती लय प्रवेश आणि प्रशासन हे करणारा प्रभू. आता इथे भूतभव्य भवन्नाथ. नाथ शब्दाचा अर्थ आधी आपण थोडं पाहू. नाथ म्हणजे स्वामी, कर्ता, उत्पत्ती करता. स्वामी शब्दाचा अर्थ ज्याची सत्ता असते त्याला स्वामित्व म्हणतात. सगळ्या जगतावर अनंतकोटी ब्रह्मांडावर परमात्म्याची विष्णूंची सत्ता आहे. म्हणून या एक ठिकाणी ह्या श्लोकामध्ये नाथ शब्द वापरला आहे. भूतभव्य भवन्नाथ. आधीचे तिन्ही शब्दांचा अर्थ पण त्याही वेळा पाहिला तो पाहू थोडक्यामध्ये आता. पण कशाचा नाथ, कशाचा स्वामी? भूत भव्य भवत असे 3 शब्द आहेत. भूत शब्दाचा अर्थ होतो होऊन गेलेला काळ. भूतकाळ म्हणतो ना आपण, जे होऊन गेला आहे की काल परवा कशाला, आत्ता ज्या क्षणाला आपलं हे निरूपण सुरू आहे, आत्ता याच्या आधीच्या क्षणाला काय घडलं हा भूतकाळ झाला. वर्तमान याला काळच नाही आहे. वर्तमान काळ निमिषा इतका पण नाही आहे, तेवढं वर्तमान. मग पुढे भविष्य. पण भूत याचा अर्थ मागे होऊन गेलेली घटना. भूतकाळ ज्याला म्हणतो त्याला भूत म्हणतात. भव्याचा अर्थ पुढे होणारं, भविष्यातलं. भूत भविष्य वर्तमान शब्द माहिती आहेत आपल्याला. त्यापैकी भविष्याविषयी, भविष्याला समानांतर शब्द भव्य आहे, भूतभव्य. आणि भवत म्हणजे वर्तमान, सध्या सुरू असलेलं. आपल्याला या तिन्ही विषयी याच्यावर आपली सत्ताही नाही आणि ते ज्ञानही नाही. भगवान अर्जुनाला भगवद्गीतेत म्हणाले, अर्जुना बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच्या अर्जुन तान्यहं वेद सर्वाणी. तान्यहं वेद सर्वाणी नत्वं वेत्थ परंतप. अर्जुना तुझ्या आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेत आधी. ज्या संदर्भात तिथे भगवान बोलले तो वेगळा आशय आहे. पण भगवान बोलले तुला ते ज्ञान नाही पण मला आहे. तानी अहम सर्व वेद सर्वाणी. वेद म्हणजे जाणणे. त्या सर्वाला मी जाणतो. आपल्याला तर मागच्या क्षणाला आपण काय केलं आठवत नाही. म्हणजे काल रात्री कशाची मी भाजी खाल्ली मला आता नाही आठवत. मग खूप कोणीतरी आठवण करून द्यावी लागते, अहो तुम्ही भेंडीची भाजी खाल्ली काल. आपल्याला कालचं जाऊ दे, एखाद्याला आठवेल, परवाचं, 13वाचं, त्याच्या आधीचं. असे पुष्कळांची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली असते की 1 वर्षापूर्वी एखाद्या सणाला आपण कोणता पदार्थ केला त्यांना आठवतं, की त्यांना कुणाला त्या दिवशी आपण भोजनाला बोलावलं होतं हेही आठवेल. 1 वर्षापूर्वी, 2 वर्ष, अशी पुष्कळांची प्रज्ञा किंवा स्मृती तीव्र असते किंवा चांगली असते. पण सर्वसाधारण माणसाला नाही आठवत. खूप आधीचं जुनं. आपण बालपणी लहान होतो, आपल्याला काय किती आठवतं? इतकं आठवतं की मी शाळेत जात होतो, मग कॉलेजमध्ये गेलो इत्यादी, मग शिक्षण, मग नोकरी, मग लग्न, असं ओव्हरऑल कळतं. पण असं एखादी विशिष्ट जर तारीख सांगितली की या तारखेला तू काय केलं आहेस, नाही आठवू शकत. म्हणजे रोजनिशी लिहिणाऱ्यांना कदाचित ती रोजनिशी डायरी पाहून सांगता येईल. पण असं जर का ऑफ हँड विचारलं की आजपासून 70 वर्षापूर्वी, जसं माझं वय आता 75 आहे, तर 70 वर्षापूर्वी तू काय केलं आहेस, नाही आठवणार. कारण त्याचा ज्ञाता फक्त भगवान आहे. जीव हे भूत भव्य भवन्नाथ प्रभू नाहीच आहे, त्याचा स्वामी नाहीच आहे. त्याची काळावर सत्ताही नाही आहे. परमात्म्याची सत्ता का आहे भाष्यामध्ये वर्णन केलं आहे, कारण तो कालातीत आहे. जो कालातीत पुरुष आहे त्याचीच कालावर सत्ता असू शकते. जीवाच्या संदर्भात कालावर सत्ता आहे. स्वतः भगवंतांच्या पदाविषयी जर विचार केला, कारण हे नाव भूतभव्य भवन्नाथ हे ईश्वरवाचक नाव आहे. तिन्ही काळांवर ज्याची संता, तम कालत्रयातीता, तम गुणत्रयातीता, त्वं देहत्रयातीता, असं
अथर्व शीर्षात वर्णन येतं ना, ते ईश्वरवाचक वर्णन आहे सगळं. असा असलेला परमात्मा तीनही कालांची स्वतःविषयीची नाही. भगवान अर्जुनाला म्हणतात मला माझंही आठवतं आणि तुझंही आठवतं. ज्या अर्थी अर्जुनाला भगवान म्हणतात मला तुझं सगळं आठवतं, अर्जुन जीवभूमिकेत आहे, प्रतिनिधित्व सर्व जीवांचं करतो आहे. त्यामुळे भगवंतांना असं उपलक्षणीने समजून घ्यायचं आपल्याला की सगळ्याच जीवांचं सगळं आठवतं, भूत भविष्य वर्तमान सगळं आठवतं. म्हणजे कोण मागच्या जन्मात काय होता, आता काय आहे, पुढे काय होणार, कर्माच्या गतीप्रमाणे, कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे हा पुढे काय जाईल, तिर्यक योनीत जाईल की दिव्य योनीत जाईल की मुक्त होईल. तीनच प्रकार आहे. दिव्य योनीत जाईल, मुक्त होईल, नाही तर तिर्यक योनीत जाईल. ह्या मनुष्य देहात आल्यानंतर तीनच गती आहेत, त्या भगवंत तिन्हींना जाणतात. हा एक अर्थ केला आहे. भूत भविष्य वर्तमान या तीनही कालांचा स्वामी, याचा अर्थ तीनही कालांवर ज्याची सत्ता आहे असा परमात्मा, असा अर्थ भाष्यामध्ये आचार्यांनी केलेला आहे. आणि अजून एक अर्थ आचार्यांनी केला आहे, तीनही काळांमध्ये जीवाच्या दृष्टीने विचार केला तर काळ आहे. तीनही काळांमध्ये सर्व प्राण्यांचे सगळे मनोरथ पूर्ण करू शकणारा, त्यांनी तसे जर प्रयत्न केले क्रियमान स्वातंत्र्याद्वारे मनुष्य योनीतल्या किंवा अन्य भौगव योनीतल्या प्राण्यांचे सुद्धा मनोरथ पूर्ण करणारा आहे. त्यांना अन्न पाण्यावाचून राहू ठेवणारा नाही आहे. आहार निद्रा भयमैथुनंच यासाठी इतर प्राणी आहेत, पण त्यांच्या त्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा भगवान आहे. म्हणजे प्रत्येक जीवाला तुकोबांचा अभंग आहे, कारे नाठवीसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची, मुंगीला तोच पोचतो, मांजरीला तोच पोचतो, उंदराला तोच पोचतो. त्याचं खाद्य त्याला मिळवून देतो, त्याला त्याचा आहार विहार, त्याला श्वासोच्छवासासाठी प्राणवायू, त्याला जल सगळे उपलब्धी कुठेतरी करून देतो. पक्ष्यांना कोण पाणी देणार. तुकोबारायांच्या अभंगात एक वचन आहे, पक्ष्यांचे घरी नाही सामग्री, त्यांची चिंता वाहे नारायण. हे का वाहतो? पक्ष्यांच्या घरी नाही सामग्री. असा कोणते पक्षी आहे का की आमचं घरट आहे, यामध्ये आम्ही पाणी भरून ठेवलं मडक्यांमध्ये, किंवा आमच्या घरी फ्रीज आहे, आम्ही प्राणी जतन करून ठेवलं आहे, असं नाही. काही सामग्री नाही, स्वयंपाकाची नाही, पाण्याची नाही, कपड्यांची नाही, वस्त्रांची नाही, धान्याची नाही, असा साठा संग्रह ठेवायला काही तिथे काहीच नाही. पक्ष्यांचे घरी नाही सामग्री, त्यांची चिंता वाहे नारायण. का चिंता वाहतो नारायण? या आत्ता जो अर्थ आपण पाहतोय, भूत भवननाथ, तो तीनही काळांमध्ये नाथ म्हणजे स्वामी म्हणून वागतो. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने स्वामी याचा अर्थ सत्तावाचक शब्द आहे. सत्ता त्याची आहे म्हणून सर्व जीवांना तोच पोचतो. सगळ्या प्राण्यांवर सत्ता आहे, त्यांचे मनोरथही पूर्ण करतो. इतक्या खूप मोठ्या अर्थाने भूत भव्य भवननाथ हा शब्द आहे, जो या श्लोकातला पहिला नाम आहे भगवंतांचं. आणि म्हणून हे सर्व करणारा, त्रैलोक्यावरल्या सगळ्या जीवांवर सर्वकालीन ज्याची सत्ता आहे असा जो ईश्वर आहे, त्याचं नावच भूत भव्य भवननाथ. हे क्रियावाचक नाम आहे, ईश्वराचं क्रियावाचक नाम आहे. आचार्यांनी म्हटलं आहे, काही क्रियावाचक आहे, काही विशेषणवाचक आहे, काही कलावाचक आहे, काही अवतारवाचक आहे. हे क्रियावाचक नाव आहे, भूत भव्य भवननाथ. असं पहिल्या नावाचा विचार आत्तापर्यंत आपण केला. दुसरं नाव या श्लोकातलं आहे पवन. पवन म्हणजे वारा, वायू. हे सुद्धा त्याचं एक नाव आहे. पंचमहाभूतच ज्याची निर्मिती आहे, मग वाऱ्यामध्ये परमात्मा नाही का? आहे ना. पंचीकरण नावाचं प्रकरण येतं आपल्याकडे, की अपंचीकृत पंचमहाभूत जेव्हा होती ती परमात्म्याचं स्वरूपच आहे. मग त्यांच्यात संघटन नव्हतं, ते एकात मिसळत नव्हते, म्हणून परमात्म्याने त्या पंचमहाभूतांमध्ये अपंचीकृत पंचमहाभूतांमध्ये प्रवेश करून त्यांना संघटित केलं. आणि मग त्यापासून पंचीकृत महाभूत निर्माण झाली. त्या पंचीकृत महाभूतामध्येही पवन आहे आणि अपंचीकृत महाभूतांमध्येही पवन आहेच. पवन म्हणजे वायू, वारा. आणि पंचमहाभूतांवर सगळं जीवन चाली समर्थाने म्हटलं आहे. या संपूर्ण सृष्टीचा एकंदर व्यवहार हा पंचमहाभूत आणि थोडा पुढचा एक विचार करू द्या, जो आपला विषय नाही आज, पण त्रिगुण. पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी अष्टधा प्रकृती मानली आहे.
आणि सगळे अष्टधा प्रकृतीसुद्धा त्याच्याच स्वाधीन आहेत. त्यातला एक घटक अष्टधा म्हणजे 8, 10 म्हणजे प्रकारचा, अष्टधा 10, 8 प्रकारची सृष्टी. त्यामध्ये एक पवन आहे ना, म्हणजे पंचमहाभूतापैकी पवन असल्यामुळे अष्टधा प्रकृतीचा एक घटक आहे. आणि अष्टधा प्रकृती पूर्ण भगवंतांचं स्वरूप आहे. आणि म्हणून पवन हे नाव भगवंतांचं 2 क्रमांकाचं आहे. यामध्ये पू धातू आहे संस्कृतचा. संस्कृत भाषेतला पू धातू इथे आहे. पू धातूचा अर्थ पवित्र करणारा असा आहे. वारा बघा अतिशय अपवित्र वस्तूंवरील जरी वाहत गेला तर त्यातला तो समजा एखादी घाणेरडी कुजलेली शिळी वस्तू असेल तर वाया वाहत 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 त्यातला दुर्गंधी काढून टाकतो. ती निघून जाते, त्याच्यासमोर घेऊन जातो. पण वारा दुर्गंधी होतो का? नाही, तो निर्लेप राहतो. कारण तो ईश्वर आहे, तो साक्षी आहे. तो घेऊन जातो. दुर्गंध कुठे जातो कळत नाही. पण खूप काळानंतर की आत्ताच एखादा लहानसा पक्षी वगैरे मरून पडला अंगणात, दुर्गंधी येते. पण कालांतराने वायूच्या संसर्गाने पवन येतो आणि त्यातली दुर्गंधी घेऊन जातो आणि त्या वस्तूला पवित्र करतो. म्हणून पू धातूचा अर्थ पवित्र करणारा असा आहे. पवन पवतामस्मी, भगवंत भगवद्गीतेत बोलले, ही माझी विभूती आहे. पवन पवतामस्मी. पंचमहाभूत सगळी भगवंतांच्या स्वाधीन आहेत. मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात दहत्यग्निम वर्षतींद्र मृत्युर्धावती पंचमम तैत्तिरीय उपनिषद आहे. मदभयात वाती वातोयम. भयात याचा अर्थ माझ्या आज्ञेत. भय शब्दाचा अर्थ आज्ञा येतो. माझ्या भयात वायू वाहतो. याचा अर्थ माझी आज्ञा वायूला आहे की तो वाहत राहायचा अखंड. एका जागी वायू जर स्थिर राहायला कोंडल्या गेला तर सगळ्या प्राणीमात्रांचं जीवन असह्य होऊन जाईल त्यांना. कारण वायूच्या म्हणजे श्वसनाद्वारे हृदयामध्ये पंचप्राण जातात. मग एका वायूचे पंचप्राण होतात. ती मोठी रचना आहे शरीरात. म्हणून वायूचा अर्थ, पवन शब्दाचा अर्थ 2 प्रकारे आहे. एक असं म्हणतात सृष्टीमध्ये असणारा पवन आणि एक अंतःकरणात असणारा पवन. जिथे जिथे चेतना आहेत, चेतनाला अंतःकरण असतं, जडाला नाही आहे. पण चेतनाला जेव्हा अंतःकरण आपण मानलं आहे शास्त्रांनी, त्या अंतःकरणामध्ये पवन खेळतो, पूर्ण शरीरात खेळतो. आणि त्याचे मग 5 प्रकार आहेत. पंचप्राण आणि 5 उपप्राणही आहेत. म्हणजे शरीरात राहणारा एक वायू आणि एक ब्रह्मांडात राहणारा वायू, म्हणजे आकाशात समजू आपण आपल्या दृष्टीने. आपल्या हृदयापेक्षाही बाहेर एक वायू आहे ना अजून मोठं, त्याचाच आपल्या हृदयामध्ये अंश आहे. पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे ब्रह्मांडातला पवन, वारा, वायू प्रत्येक चेतन जीवाच्या अंतःकरणात खेळतो, हृदयात खेळतो. बरं, याचं सामर्थ्य, पवन पवित्र करणारा अर्थ तर दिला आहे आचार्यांनी, पण अफाट सामर्थ्य, खूप सामर्थ्य. मग फार मोठे मोठे वृक्ष, घरं, मोठ्या मोठ्या बिल्डिंगसुद्धा, हे सुद्धा वारा, खूप सोसायटीचा वारा सुटला, वादळ आलं तर भुई सपाट होता. तो अंगणातल्या वस्तू उडून जातात, कपडे तर जाऊ द्या लहानसेच आहेत, उडून जातात. वृक्ष उन्मळून पाडण्याची शक्ती. मोठे मोठे वृक्ष, जुने जुने 5-5 हजार वर्ष जुने. पाहता वादळ आलं, कधी वादळानंतर एखाद्याने, आजकाल तर दूरदर्शनमुळे सगळ्यांना कळतं कुठे किती झाडं पडली वगैरे. पण बाहेर जर गेलं तर कळतं रस्त्याने किती झाडं छोटी छोटी तर उन्मळून पडतातच. पण फार मोठी मोठी इतकी पवन देवाची शक्ती आहे की मोठे मोठी जहाजंसुद्धा वादळ आले की बुडून जातात समुद्रामध्ये. इतकी शक्ती आहे. पवन अतिशय शक्तिमान, पवित्र करणारा असा पवन शब्दाचा अर्थ केलेला आहे. शक्तिमान आहे. का शक्तिमान आहे पवन? त्याची निर्मिती ज्यांनी केली आहे तो ईश्वर सर्वशक्तिमान आहे ना. तो पवनात ती सगळी शक्ती असणारच आहे. आणि तसाच पवन हा प्रलयकारी पण आहे. असे पवनाच्या काही गुणधर्मा सर्व आचार्यांनी वर्णन केले आहे. पवन पण हा जगाला अत्यंत उपयुक्त आहे. वाराच नसेल तर जीवसृष्टी चालणार नाही. पंचमहाभूतांपैकी एक भूत जरी कमी केलं, अशी कधी कल्पना करून बघा की पंचमहाभूत जी आमच्या शास्त्रांनी मानली आहेत त्यातलं एक भूत अचानक अदृश्य झालं, नाही सृष्टी टिकू शकणार. ती 8 होणार नाही ना, मग 7 होईल. पंचमहाभूत आणि त्रिगुण यांची 8 प्रकृती आहे. मग त्यातलं एखादं नसून नाही चालणार. आणि म्हणून पवन शब्दाचा अर्थ वायू, पू धातू पवित्र करणारा आणि अत्यंत सामर्थ्य संपन्न असे अर्थ 2 भाष्यामध्ये केलेले आहेत.
3 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे पावन. पावन, आधी पवन झालं, आता याचं नाव पावन आहे. पावन याचा शब्दाचा अर्थ पवित्र करणारा, चालवणारा, गती देणारा, शुद्ध करणारा. शुद्ध करणं हा ज्याचा स्वभावच आहे. पावन म्हणजे शुद्ध करणं. कारण जीव मलिन सत्व आहे, तो मलिन सत्व आहे. परमात्मा शुद्ध सत्वगुणी आहे. कारण इथे रजोगुणांनी आणि तमोगुणांनी खूप भेसळ केल्यामुळे हा मलिन शुद्ध सत्व झाला. परमात्मा पावन या नावाने जीवाला हळूहळू क्रियमान स्वातंत्र्याद्वारे त्यांनी साधना तशी केली तर त्याला पावन म्हणजे पवित्र करतो. आणि त्यामुळे परमात्म्याचा एकंदर तनु जो आहे, ईश्वराचा तनु, ईश्वरसुद्धा तनु जेव्हा धारण आहे, त्याचा ईश्वराचा तनुच म्हटलं आहे, महाकारण देह, तर तो शुद्ध सत्वगुणी आहे. शुद्ध सत्वगुणी माया पण आहे, ती त्याच्या अंगभूत आहे. मायासुद्धा शुद्ध सत्वगुणीच आहे. पण त्यानंतर तिचा जेव्हा विस्तार होतो आणि ती गुणमायेत जाते, आणि गुणमायेमध्ये सत्व रजतम 3 गुण झाले. त्यापैकी सत्वगुण तर ईश्वराचाच आहे, शुद्ध सत्वगुण, तिथे भेसळच नाही. मायेतही आधी भेसळ नाही, मूळ मायेत बिलकुल भेसळ नाही. शुद्ध सत्वगुणी परमात्म्याच्या अंगभूतच ती आहे, त्याची छाया मानली आहे. पण जेव्हा त्रिगुणांची निर्मिती झाली, सत्व सोडून रज आणि तम त्या मायेत शिरले, ती त्रिगुणात्मिका झाली. आणि हा भूतांचा कर्दमू झाला, समर्थाने म्हटलं आहे. हा चिखल झाला मग. आणि मग त्यामुळे हा जीव त्यापासून निर्मिती आहे, तो मलिन सत्व, याचा अर्थ रजतमासह. म्हणून जीव या सृष्टीत राहताना त्रिगुणांनी सत्वन रजस्तमयती, 14व्या अध्यायात भगवान बोलले, सत्वन रजस्तमयती गुणा प्रकृती संभवा. ही त्रिगुणात्मिका प्रवृत्ती, याचा जीव तिच्या अधीन होतो. त्यातूनच जीवाची निर्मिती आहे. आणि म्हणून जीव ही संज्ञा शास्त्रांनी मलिन सत्वगुणी म्हटलं आहे. सत्वगुण आहे तिथे, 3 गुणांपैकी सत्व आहे ना. कारण प्रकृतीचा जर घटक आहे तर 3ही गुण असणारच आहेत. अगदी 2 गुणांचा कोणी व्यक्ती नाही आहे, 3ही गुण तिथे असणारच आहेत. फक्त एका गुणाचा परमात्मा आहे, शुद्ध सत्वगुणी काया त्याची असते. पण जीवाजवळ त्रिगुण असणारच आहेत. त्यापैकी रजतमांच्या एकंदर गोंधळापेक्षा व्यवहारांमुळे, रजतमांच्या उन्मादांमुळे जीव त्यात गुंततो. आणि रजतमांचा वेढा जास्त पडतो. सत्वाचाही वेढाच असतोय, पण रजतमांच्या वेढ्यामुळे हा मलिन सत्व होऊन पडतो. त्यांनासुद्धा पवित्र करणारा असा जो आहे, म्हणजे हे रजतम घालवण्याचे मग शास्त्रीय प्रयोग भगवान बोलले शास्त्रांमध्ये, उपनिषद, वेदांत, भगवद्गीता, सर्व ग्रंथांमध्ये. आणि त्याचा उपयोग जर जीवानी केला तर जीवाला मलिन सत्वातून शुद्ध सत्वाकडे नेण्याची किमया करणारा परमात्मा आहे. म्हणून पावन हे त्याचं नाव आहे. 3 क्रमांकाचं या श्लोकातलं नाव आहे. 4 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं अनल. अनल म्हणजे अग्नी. अग्नीला अनल म्हणतात. अग्नीच्या उत्पत्तीविषयी आपल्या शास्त्रग्रंथांमध्ये अग्नी म्हणजे तेजस्वरूप, तेज त्याचं रूपच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश त्याचं रूपच आहे. पण त्यातून अग्नीची निर्मितीची कथा मग आपल्या पुराण ग्रंथांमध्ये येते, भागवतात येते. दक्ष प्रजापतीला ज्या 16 मुली झाल्या, त्यापैकी 13 धर्माला दिल्या, 1 पितरांना दिली, 1 अग्नीला दिली आणि 1 भगवान शंकरांना दिली, सती नावाची. त्यापैकी स्वाहा नावाची जी मुलगी आहे दक्ष प्रजापतींची, हिचा विवाह अग्निदेवतेशी झाला. मूळ अग्नी 1, यांचा विवाह झालेला 3 मुलं झाले, पवमान, पावक, शुची. मूळ हे 3 अग्नी, मूळ अग्नी 1, त्यांना 3 मुलं झाले स्वाहाद्वारे, पवमान, पावक, शुची. आणि या तिघांना 15 मुलं झाले असं वर्णन भागवतात आहे. म्हणजे 15 त्रिक 45, ते 3 48, आणि मूळ अग्नी 1 49. म्हणून अग्नी नेहमी 49 प्रकारचा असतो. यज्ञ करतात आपल्याकडे, हवन करतात. त्या प्रत्येक हवनात, यज्ञात जो अग्नी आपण प्रज्वलित करतो की होतो अरणी मंथनाद्वारे, त्याची नावं वेगळी असतात. त्या यज्ञातल्या आहुतींप्रमाणे, प्रगट होण्याप्रमाणे, तिथीवार, नक्षत्राप्रमाणे प्रत्येक अग्नीचं नाव वेगळं असतं. या 49 पैकीच एक असतं. म्हणून एकंदर अग्नी 49 प्रकारचा आहे. अनल नावाचा अर्थ पाहतोय आपण. तेज आहे ज्याचं रूप आहे,
प्राण्यांना आत्मरूपाने धारण करणारा असं वर्णन आहे. कारण आपल्या शरीरात आधीच्या नावात आपण केला विचार, प्राण येतात वायूमुळे, पवनाद्वारे प्राण येतात. त्या प्राणांमध्ये सुद्धा तेज मिश्रित आहे. प्राण तेज मिश्रित आहे म्हणून तेजस्वी. म्हणून बघा आपण एखाद्याचा जेव्हा मृत्यू होतो म्हणून त्याचा प्राण निघून गेला, मग ते शरीर हळूहळू निस्तेज व्हायला लागतं, बॉडी डिकम्पोज व्हायला लागते. तेजतत्व तिथे असल्यामुळे, अग्नितत्व असल्यामुळे ते टवटवीत असते जिवंत असताना. पण तेज निघून गेलं, आपण म्हणतो ते तेज निघून गेलं, प्राण गेले त्यांचे. प्राण गेले याचा अर्थ वायू आणि तेज दोन्ही गेले. तेजयुक्त वायू अंतःकरणातून जेव्हा निघून जातो तेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं आपण म्हणतो. म्हणून सर्व प्राण्यांना आत्मरूपाने धारण करणारा असा आचार्यांनी अर्थ केलेला आहे दुसरा. आणि अग्नी याचं स्वरूपच आहे म्हणून हे 4 क्रमांकाचं नाव जे अनल आहे. या सगळ्या सृष्टीला अग्नीचा किती आधार आहे हो. आणि अग्नीचा कोणताही प्रकार असो, आपण घरी गॅस पेटवतो लायटरने, अग्नीच प्रगट होतो. तो आपण विज्ञानाने केलेल्या प्रगतीप्रमाणे कृत्रिम अग्नी तयार करतो. त्यात सिलेंडरमध्ये गॅस असतो, तो वाहक असतो, ज्वलनशील असतो. म्हणजे तो त्याला आगपेटीची काडी लावली किंवा लायटर लावला की तो प्रज्वलित होतो. ते तेजच आहे, अग्नीच आहे. हा आपल्या परिचयाचा आहे. शेकोटी करतो, होळी लावतो आपण. अगदी कोणतंही इंधन वापरून आपण पेट्रोल डिझेल वापरून अग्नी निर्माण करू शकतो. निरांजन, समई हे सगळे अग्नीचे आपल्याला परिचयाचे रूप आहेत. आपल्याला अति साधी आगपेटीची काडी आहे, माचीस. त्यातली एक काडी जर उगाळली गुलाची तर एक अग्नी प्रगट होतो. मग त्या अग्नीने आपण निरांजन लावा, वात लावा, दिवा लावा, समई लावावी, काय फटाका फोडावेत, त्याचे पुष्कळ उपयोग आपण करून घेतो. पण हा सगळा अनल आहे. म्हणजे अनलाचा आपल्याला परिचय आहे, हे त्याचं नावच आहे. आणि या संपूर्ण सृष्टीला अग्नीचं अत्यंत सहाय्य आहे. अग्नी सहाय्यकरी सृष्टीशी समर्थांची होई आहे. अग्नीशिवाय सगळा आपण आता संशोधनाप्रमाणे पूर्वीच्या काळी असं शिजवलेलं अन्न खात नव्हते. आता शिजवलेलं अन्न हे सगळं जो प्रकार आहे अग्नीशिवाय होणार नाही. अग्नीशिवाय अन्न शिजणार नाही. फळांचा सुद्धा आहार आपल्याला घ्यायचा असेल, शेंगा वगैरे भागायच्या, अग्नी पाहिजे. त्या अग्नीशिवाय अग्नी सहाय्य होई, सहाय्य करतो या सृष्टीला सगळ्या. आणि त्यामुळे आणि शेवटी हिंदू धर्माप्रमाणे या शरीराला दहन करण्याकरता अग्नीच वापरावा लागतो. अग्नीच वापरावा लागतो. हे अग्नीचं स्वरूप सामर्थ्य आहे, त्याचा उपयोग आहे. इतका उपयोगी जी वस्तू संपूर्ण जगताला आहे आणि संपूर्ण जगताच्या उपयोगासाठी असलेली खरी वस्तू एकच आहे, परमात्मा आहे. ज्याने निर्माण केली आहे सृष्टी. पहिल्या नावात आपण पाहिलं ना त्याचं वर्णन, भूत भव्य भवननाथ. मग तिथे नाथ म्हटलं आहे तर त्याचीच सगळी निर्मिती आहे. आणि अनलही त्याची निर्मिती आहे म्हणून त्याचं एक नावच हे 4 क्रमांकाचं अनल, अग्नी या अर्थाने भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे. 5वं नाव आहे क्रमानी या श्लोकातलं कामहा. हा म्हणजे नाश करणं, मारणं. दुष्टांच्या कामनांचा नाशच करणारा. बघा, हिरण्यकश्यप नावाच्या दैत्याची कथा आपल्याला माहिती आहे. भगवंतांनी हिरण्याक्षाला मारलं, वराह अवतार घेऊन त्याचा उद्धार केला. हिरण्यकश्यपूला क्रोध आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली की मला संपूर्ण जगताचा सम्राट व्हायचं आहे, एकछत्र सम्राट व्हायचं आहे. मग हे विष्णूंची कॉम्पिटिशन झाली की नाही. मग त्याच्या अंतःकरणात उत्पन्न झालेली इच्छा की मला त्रैलोक्याचा स्वामी व्हायचं आहे, ही तर बरोबर नाही. कारण त्रैलोक्याचा स्वामी तर परमात्मा आहे स्वतः. नाथ पाहिलं ना आपण, भूत भव्य भवननाथ. आणि तो स्वामित्व गाजवायचा प्रयत्न करतोय, व्हायचा प्रयत्न करतोय. सत्ता माझ्या हाती हवी, त्रैलोक्यावर मला स्वामित्व गाजवायचं आहे, अशा इच्छा, आकांक्षा म्हणजेच काम, त्याला कामच म्हणतात. आणि ती भगवंतांनी पूर्ण होऊ दिली नाही. दुष्टांच्या अंतःकरणातला भगवंतांच्या स्पर्धात्मक असलेला काम, दुष्टांच्या अंतःकरणातला भगवंतांची स्पर्धात्मक असलेला काम भगवान कधीही पूर्ण होऊ देत नाहीत. म्हणून भगवंतांचं एक नाव कामहा 5 क्रमांकाचं इथे आलेलं आहे. कामान हंती कामाहा, कामान हंती, त्या कामांचा नाश कर. हंती म्हणजे नाश करणारा, कामान हंती कामाहा. म्हणून भगवंतांचं एक नाम कामहा असं आहे.
आता पुढचं नाव येतं आहे कामकृत. हे भक्तांच्या संदर्भात आलेले असं आचार्यांनी वर्णन केलं आहे. कामकृत म्हणजे भगवंत भक्तांच्या सात्विक इच्छा पूर्ण करतात. जसं एखाद्याच्या मनात अशी इच्छा आली की मला यंदा आता कुंभमेळा होणार आहे नाशिकला, तर नाशिकला कुंभमेळ्यात स्नान करायला जायचं. ही इच्छा भगवत कृपेनेच पूर्ण होईल, म्हणजे सद्गुरू कृपेनेच होईल. सद्गुरूंना किंवा भगवंतांना रोज प्रार्थना करायची की मला कुंभमेळ्यात स्नान करायची इच्छा आहे. हा भक्तांच्या अंतःकरणात उत्पन्न झालेला सात्विक काम आहे. कारण मला तीर्थयात्रांचं महत्त्व माहिती आहे, कुंभमेळ्याचं महत्त्व माहिती आहे, आर्य सनातन धर्मात याचं काय महात्म्य सांगितलं आहे, स्थान महात्म्य काय आहे, नदी महात्म्य काय आहे, कुंभ काय आहे, पर्वणी आहे, मला हे कळतं आहे, माहिती आहे, ऐकलं आहे, मी वाचलं आहे. तेव्हा मला तिथे जावं आणि स्नान करावं इच्छा आहे. ही सात्विक संकल्पना आहे, सात्विक आणि संवादी आहे. ही इच्छाच आहे, काम आहे. वास्तविक काम जो रजोगुणी तमोगुणी असेल, अहिका विषय असेल, तो भगवान एखाद्या वेळा पूर्ण करतील न करतील, करतात अवश्य, तोही करतात, नाही असं नाही. त्यांचं सगळं सामर्थ्य आहे. फक्त दुष्टांचे काम पूर्ण करत नाही. मागच्या आधीच्या नावात तो विचार केला आपण. इथे कामकृत आहे, भक्तांच्या सात्विक कामना पूर्ण करणारा असा अर्थ आचार्यांनी केला आहे. ध्रुवाची कामना, उदाहरणार्थ ध्रुवाचंच दिलं आहे भाष्यामध्ये उदाहरण ध्रुवाचं. त्याचे जी तपश्चर्या आहे ध्रुवाची ती सकामच आहे. त्याला आढळपद हवं आहे, कारण त्याच्या आईनी, सावत्र आईने त्याला अपमानित केलेलं आहे. त्याला जिथून मला कोणीही उठवणार नाही असं स्थान हवं आहे. आणि त्या एका इच्छेसाठी, कामनेसाठी घरातून निघून गेला. मग पुढे नारद महर्षी भेटले, विस्ताराने कथा आहे. त्यातलं सार फक्त आपल्याला घ्यायचं आहे. ध्रुवाची तपश्चर्यासुद्धा कामनिक आहे, पण सात्विक आहे, संवादी आहे, देवाकडे नेणारी आहे. देव प्रसन्न झाले, दर्शन दिलं असं वर्णन आहे. आणि त्यामुळे सात्विक भक्तांच्या कामना पूर्ण करणारा असा कामकृत शब्दाचा अर्थ केला आहे. हे ईश्वरवाचक नाव आहे, ईश्वरवाचक नाव आहे. ईश्वर सर्व कामना पूर्ण करतो भक्तांच्या, जर भक्तांनी तसे प्रयत्न केले, तसे यत्न केले. समुद्र मंथनामध्ये देवांना अमृत हवं होतं. देव म्हणाले मी काही नाही करणार, तुम्हाला करायला लागेल. अमृतोत्पादने यत्न क्रियताम अविलंबितम. तुम्ही करा प्रयत्न, मी तुम्हाला फक्त मार्ग सांगतो, तुम्ही करा ती क्रिया. तुम्ही त्यावर त्यांनी केली. आणि म्हणून सात्विक भक्तांच्या मनामध्ये काही अहिकाची जरी इच्छा असेल आणि पारलौकिकाची तर प्रश्नच नाही, ती पूर्ण करतात. पण अहिकाची जरी इच्छा असेल की हे असं होऊ दे देवा, चांगलं होऊ दे, अहिकाच्या अनेक मागण्या असू शकतात, आहेत. पण त्यासाठी जर एखाद्याने भगवंतांना साकडं घातलं, नवस बोलले, वाऱ्या केल्या, जसं शेगावच्या वाऱ्या करतात खूप लोक, 21, 51, 71 सज्जनगडच्या करतात, आळंदीच्या करतात, नवसही बोलतात. देवदेवतांना नवस बोलण्याची रूढी प्रथा आहे. ते कामनिकच आहे सगळं. ते नवस मानणं, बोलणं कामनिकच आहे, म्हणजे कामनेने केलेलं आहे. मग कामनेने फळ जोडे. समर्थ रामदास म्हणजे दासबोधात ओवी आहे, कामनेने फळ जोडे, निष्काम भजने भगवंत जोडे. फळं आणि भगवंत दोन्हीकडे महदंतर श्रीराम. पण भगवान ती पूर्ण करू शकतात. कामकृतच त्यांचं नाव जे आलेलं आहे, ते सात्विक भक्तांच्या सगळ्या अपेक्षा, कामना, इच्छा पूर्ण करणारे आहेत. म्हणून त्यांचं एक नाव कामकृत आहे. एक दुसरी छटा कामकृत या नावाची भाष्यात दिली आहे की काम हे ज्याचं स्वरूप आहे. आणि त्या काम शब्दाचा अर्थ प्रद्युम्न असा केला आहे. आणि प्रद्युम्न भगवान श्रीकृष्णाचा पुत्र आहे. त्याची खूप मोठी कथा आहे भागवतामध्ये. कारण भगवान महादेवांना एकदा त्यांच्या समाधीमधून, योगामधून जागृत करण्याचा प्रसंग आला. मग ते सगळ्या देवांनी म्हणजे गरज भासली की भगवान महादेव आता समाधीतून बाहेर आले पाहिजे, जगताला त्यांची गरज आहे. म्हणून ती जबाबदारी कामावर दिली. त्याची पत्नी रती आहे, नुकताच विवाह झालेला आहे आणि तो नृत्यकलेत अत्यंत प्रवीण आहे. सुंदर तर आहे दिसायला, पण नृत्यकलेत प्रवीण आहे. त्याला सांगितलं तांडव नृत्य कर, कारण महादेवांना, भोलेनाथांना तांडव नृत्य खूप आवडतं, ते स्वतःही करतात. त्यामुळे कामाने भगवान शंकरांसमोर कैलासावरती तांडव नृत्य केलं.
त्यांची समाधी भंग पावली, तृतीय नेत्र उघडला आणि कामदेव जाऊन भस्म झाला. रती रडायला लागली. नुकताच विवाह झालेला आहे. नारद आले, रडू नकोस, तुझा पती आत्ता असा असा गेला, पण जगत कल्याणासाठी देह ठेवला आहे ना. मी तुला वचन देतो की तुझी आणि तुझ्या पतीची गाठ मी घालून देईन पुढच्या युगात. म्हणून द्वापर युगामध्ये भगवंतांना रुक्मिणी देवीपासून पहिला पुत्र जो झाला प्रद्युम्न, तो कामाचा अवतार, सुरक्षित त्याची रक्षा ठेवली होती नारदांनी. तो कामदेव रुक्मिणी देवींच्या पोटी जन्माला आला, अशी कथा आहे भागवतामध्ये. हा कामदेवच ज्याचा मुलगा आहे प्रद्युम्न नावानी, भगवंतांचा पहिला पुत्र आहे. रुक्मिणी देवींना पुढे 10 मुलं झाले आणि 1 मुलगी झाली. त्यापैकी सर्वात मोठा भगवंतांचा रुक्मिणी देवींपासून झालेला ज्येष्ठ पुत्र प्रद्युम्न आहे. अगदी हुबेहूब परमात्म्यासारखा आहे, हुबेहूब परमात्म्यासारखा दिसायला. आणि म्हणून प्रद्युम्नाला जन्म देणारा कामकृत, याचं नाव काम आहे, कामकृत म्हणजे प्रद्युम्नाला जन्म देणारा, अशा अर्थाने सुद्धा आचार्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. प्रद्युम्नाचा पिता, प्रद्युम्नाला जन्म देणारा कामकृत, म्हणून याचं नाव कामकृत. 6 क्रमांकाचं आपण पाहिलं. 7 क्रमांकाचं याचं नाव आहे. मग पुढे कांत आहे. कांत शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये अत्यंत तेजस्वी, सुंदर, आणि ज्याच्याविषयी प्रेम वाटू शकतं असा इतका तेजस्वी, इतका सुंदर, लावण्य अत्यंत सुंदर, त्याच्याकडे पाहतच बसावं असं वर्णन अनेक ग्रंथांमध्ये आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासामध्ये गेले, ते अनेक ऋषींच्या आश्रमात गेले. त्यासाठीच खरं वनवासात जाण्याचं निमित्त होतं. पण सर्व ऋषींनी म्हणावं, देवा किती विलोभनीय रूप आहे तुझं रे, किती सुंदर आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्णप्रत, अतिशय सुंदर आहे. देवा राहा ना इथे काही दिवस. पण त्या प्रभू रामचंद्र राहिले ना, कुठे 1 दिवस, कुठे 2 दिवस, कुठे 4 दिवस, कुठे 8 दिवस. फार मोठ्या मोठ्या ऋषींकडे राहिले, अत्रींकडे राहिले, भारद्वाजांकडे राहिले, वाल्मिकींकडे राहिले. हे सगळीकडे राहिले ना प्रभू रामचंद्र. चित्रकूटावर असताना किंवा प्रयागला असताना भारद्वाजांचा आश्रम आहे. पण या सर्वांना भगवंतांच्या रूपानी, तेजाने, लावण्याने, सुंदरतेने अत्यंत मोहित केलं. पण ज्याच्याविषयी प्रेम वाटायला लागतं अशी असा जो आहे त्याचं नाव कांत असं आहे. हे खरं म्हणजे हे नाव निर्गुण निराकार ईश्वर आणि अवताराविषयी नाव आहे. ईश्वर तेजस्वी आहे, कांतमान आहे असं वर्णन नाही. ईश्वर निराकार आहे, पण देवा तर सगुण साकार होतो. ध्रुवाला जेव्हा भगवान विष्णूंनी दर्शन दिलं, ते सगुण साकार झाले, चतुर्भुजन आले. मग ध्रुवाची तंद्री लागली, त्याला स्तुती करता येईना. योंत प्रविश्यम, तशी प्रार्थना केली, योंत प्रविश्यम मम वाचमी माम प्रसुप्ता, मग स्तुती करता आली. पण ते तेज, ते लावण्य, ते सुंदरता, ती भव्यता, दिव्यता ते पाहिलं. म्हणून कांत शब्दाचा अर्थ तेजस्वी आणि सुंदर. ज्या कांतीमध्ये, तेजस्वितेमध्ये दर्शनाने ऋषीमुनीसुद्धा अत्यंत मग्न व्हायचे, असं भगवंतांचं तेज आणि कांती आहे. हे अवतारातलं वर्णन आहे. आणि म्हणून ते पाहून मग त्याच्याविषयी प्रेम वाढतं. म्हणजे ज्याच्याविषयी प्रेम वाढते असाही अर्थ केलेला आहे, तेजस्वी आणि सुंदर. आणि कांत या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेत पती असा सुद्धा होतो. जीव आणि शिव या संकल्पनेत जीव आणि शिव या दोघांच्या ऐक्याचा विषय जेव्हा येतो, तेव्हा प्रत्येक जीवाला प्रकृतीच म्हटलं आहे. आणि परमात्मा पुरुष आहे, म्हणजे प्रकृतीचा कांत आहे की नाही तो. सगळे जीव हे प्रकृतीचेच घटक असल्यामुळे ते शेवटी स्त्रीलिंगी शब्द आहे तो जीव. आणि ते ईश्वराशी ऐक्यात जातात. म्हणजे ज्याच्याशी ऐक्यात जातात तो पती आहे की नाही. कारण प्रकृती पुरुषाशी ऐक्यात जाते. आणि त्यामुळे कांत शब्दाचा अर्थ पती किंवा पुरुष असाही केलेला आहे. 8वं नाव या श्लोकातलं आहे, श्रोते हो, काम. हा याचंच नाव काम ठेवलं आहे 8वं. का? ज्याची सगळे देहधारी पुरुष इच्छा करतात, ज्यांना शास्त्राचं आकलन झालं आहे, श्रवण झालं आहे, आपल्या नरतनुचं ध्येय कळलेलं आहे, त्यांना सर्वांना परमात्म्याचीच अपेक्षा असते की हा मला मिळावा, याचं दर्शन व्हावं, साक्षात्कार व्हावा. ह्या अर्थाने नाव आहे काम. प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणात
आणि खरं म्हणजे जे जीव आज मनुष्य योनीत नाही, ज्यांना आज प्रत्यक्ष काही करून परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचं आज नाही काही करतायत, त्या भोगयोनी आहेत. पण कालांतराने जेव्हा ते मनुष्य योनीत येतील, त्या सर्वांच्या अंतःकरणात हाच काम असणार आहे की मी परमात्मा स्वरूप व्हावं. नरदेहाचं हे ध्येयच मानले. आलोड्य सर्व शास्त्राणी विचारेच पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरिही. ते ध्येय ज्यांना कळलं आहे ते सर्व त्याची अभिलाषा करतात. सर्वच ज्याची अभिलाषा करतात त्याचंच नाव काम ठेवलं आहे. अभिलाषेला कामही म्हणतात, म्हणून त्याचंच एक नाव 8 क्रमांकाचं इथे काम असं भीष्माचार्यांनी युधिष्ठिरानं सांगितलं. शिवाय आणखी एक अर्थ आचार्यांनी दिला आहे. क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महादेव. क म्हणजे ब्रह्मदेव, अ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महादेव. असा त्रिमूर्तींच्या रूपाने एकटाच सगळ्या सृष्टीत जो नटला आहे. मग 3 मूर्ती का? पुन्हा ते उत्पत्ती स्थिती लय, निर्माण करणं, सुरक्षित ठेवणं, प्रतिपालन करणं आणि एकदा संपवणं. या 3 महत्त्वांच्या क्रियाद्वय उत्पत्ती स्थिती लय निसर्ग चक्राचे मुख्य घटक आहेत. आणि त्याच्याद्वारे जो करतो म्हणून नेहमी उत्पत्ती स्थिती लय करणारा म्हणून काम. त्या तिघांची नावं आहेत संस्कृत भाषेमध्ये. क म्हणजे ब्रह्मा, अ म्हणजे विष्णू, म म्हणजे महादेव. हे तिन्ही कार्य जो करतो, कार्यपरत्वे नाव आहेत. आणि म्हणून त्याचं एक नाव 8 क्रमांकाचं कामहा असंच या श्लोकात श्रोते आलेलं आहे. 9वं नाव आहे कामप्रद. कामप्रद याचा अर्थ एखाद्या भक्ताने, मगाशी थोडा छटा आली आहे, सात्विकतेने एखादी इच्छा केली तर ती इच्छा पूर्ण करणारा. कामप्रद म्हणजे काम पूर्ण करून देणारा, त्याची ती इच्छा पूर्ण करून देणारा. मग असाच दृष्टांत घेऊ पुन्हा. ध्रुवाच्या मनात अपमानित झाल्यामुळे ही कामना आली की मला अशा ठिकाणी बसायचं की कोणी हलवणार नाही. मग ही पूर्ण कशी करून देईल? तो वनात निर्धाराने गेला. निष्ठावंत भाव भक्तांचा सधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. हे सर्व आपण ऐकलेलं आहे. तर तो वनात गेला. आता तिथे तो काय करणार एकटा? त्याला काही मार्गदर्शनाची गरज आहे ना. तो लहान आहे, 5 वर्षांचा आहे. त्याला आपल्या हिताची गोष्ट काय कळत नाही. त्याला एकच माहिती आहे, मला पण आईने सांगितलं भक्ती करावी लागते. अरण्यात वनात जाऊन घरी होणार नाही. मग ती भक्ती म्हणजे काय, नाम म्हणजे, त्याला काय माहीत नाही. लहान 5 वर्षांचा आहे. मग ते भगवंतांनी कामप्रद आहे ना तो, त्याच्या मनात इच्छा आली की माझं दर्शन हवं आहे, त्याला अढळ पद हवं आहे, तर मला करणं भाग आहे. भगवंतांनी नारदांना ती भूमिका दिली की नारदा तुम्ही जा आणि त्याला आपला करून घ्या. म्हणून नारदांनी त्याला शिष्यत्व दिलं आणि संपूर्ण भागवत ग्रंथाचा महामंत्र असलेला मंत्र 12 अक्षरांचा ओम नमो भगवते वासुदेवाय त्याला दिला. त्याने तो जप केला सातत्याने आणि त्याची तपश्चर्या फलद्रूप झाली. भगवंतांनी त्याला दर्शन दिलं. मनात त्याच्या इच्छा होती की मला हे हवं आहे. ती इच्छा पूर्ण करण्याकरता नारदांच्या माध्यमातून केली, पण केली भगवंतांनीच, विष्णूंनीच केली. आणि कामप्रद हे ईश्वरवाचक नाव आहे. ईश्वर सकल जीवांच्या सगळ्या कामना सात्विक असतील तर पूर्ण करणारा आहे. त्याच्या विरोधी असतील तर तो नाही होऊ देत, दुष्टांचा नाही होऊ देत, त्यांचा नाशच करतो. पण भक्तांच्या, सत्वगुणी भक्तांच्या सर्व क्रिया तो सफलतेकडे नेतो. म्हणून त्याचं एक नाव कामप्रद. भागवतात एक सुंदर दृष्टांत येतो. परीक्षितीने शुकदेवांना प्रश्न विचारला की नंद आणि यशोदा यांना एवढं काय पुण्य केलं यांनी की आपण कामप्रद शब्दाचा अर्थ पाहत आहे. हे नाव का, या नावाची छटा आहे की परीक्षितीने प्रश्न केला आहे नंद आणि यशोदा हे तर यांनी जन्म नाही दिला कृष्णाला. जन्म तर वसुदेव देवकीने दिला आहे तिकडे कारागृहात. पण यांचं काय भाग्य आहे की गोकुळामध्ये भगवान स्वेच्छेने आले आणि वात्सल्य भावाचा आविष्कार त्या ठिकाणी दोघांप्रती केला. काय यांचं पुण्य आहे? कामप्रद पाहतो आहे. पूर्वजन्मामध्ये मग तिथे उपकथा सांगितली आहे व्यासांनी. शुकदेवांनी परीक्षितीला सांगितली की पूर्वजन्मामध्ये हे सत्ययुगामध्ये हे ब्रह्मदेवाकडे सेवेकरी होते. यांची नावं द्रोण आणि धरा अशी होती. 8 वसू असतात, त्यापैकी एक वसू द्रोण आहे, त्याची धर्मपत्नी धरा आहे. हे ब्रह्मदेवांच्या सेवेमध्ये होते.
ब्रह्मदेवांची सेवा करून तुष्ट झाले, वर मागा. देवा, आम्हाला गाईची सेवा करायची इच्छा आहे, आम्हाला गाईची इच्छा आली मनात, गोसेवा करायची आहे. तर म्हणाले, गोसेवाच कशाला? ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला गोसेवेबरोबरच भगवंतांची सेवा करण्याचं पुण्य मिळणार आहे, कारण तुम्ही माझी खूप सेवा केली. याचं फळ म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो, की वर असा देतो की तुम्ही आता द्वापर युगामध्ये परमात्मा कृष्ण अवतार जेव्हा घेईल, त्याची सगळी सेवा करण्याचं तुम्हाला भाग्य मिळेल, असा आशीर्वाद दिला. आणि मग हा त्यांना आदेश दिला की जा आता मृत्यूलोकात जा, आणि तुम्हाला जे मनात इच्छा आहे ती पूर्ण तिथे भगवान श्रीकृष्ण करतील. मग नंद आणि यशोदा अष्टवसूंपैकी असले द्रोण आणि धरा हे गोकुळात जन्माला आले, आणि भगवंतांनी तिथे अनेक बाललीला केल्या गोकुळात, बलरामांसह केल्या. का केल्या? कामप्रद आहे. त्यांची इच्छा होती आम्ही भगवत सेवा करावी, गोसेवा करावी. किती गाय नंदबाबांकडे, सगळी रोज सेवा करायची यशोदा, नंदबाबा. शेती होती, पण व्यासमहर्षींनी श्लोक लिहिला, कृष्णो ब्रह्मण आदेशम, कृष्णो ब्रह्मण आदेशम सत्यम कर्तुम व्रजे विभुः. व्रजात राहिले, गोकुळात राहिले का? सत्यम कर्तुम व्रजे विभुः स रामे वसंश्चक्रे तेषां प्रीतिम स्वलीलया. स रामो वसंश्चक्रे, बलरामांसह तिथे राहिले. गोकुळ वृंदावन परिसरामध्ये भगवान 11 वर्ष राहिले. मग कंसवध 11 वर्ष केल्यानंतर पुढचं अवतार कार्य आहे. पण तिथे राहिले, ते सुख का दिलं? कारण मनात इच्छा आली द्रोण आणि धरा यांच्या, की आम्हाला भगवंतांची सेवा करता आली पाहिजे. आणि ब्रह्मदेवानी जा म्हटलं, त्यासाठी पृथ्वीलोकात जा. तो आदेश त्यांचा, कृष्णो ब्रह्मण आदेशम सत्यम कर्तुम. ब्रह्मदेवाचा आदेश, प्रतिज्ञा किंवा आज्ञा, तथास्तु म्हटलेलं वर दिला, तो वर सत्य करण्याकरता, सत्यम कर्तुम व्रजे विभुः. भगवान स्वेच्छेनी अस्तिक जन्म तर कारागृहात घेतला, पण वसुदेव आणि देवकींच्या तिथून निघून नंदा आणि यशोदा यांनी केलेल्या पूर्वपुण्यात केलेल्या सेवेमुळे आणि इच्छेमुळे, की आम्हाला भगवत सेवा करायची आहे, भगवान स्वेच्छेने आले. तिथे अवतार लीला पुष्कळ करायचे आहेत, अगदी पूतनेपासून कंसवधापर्यंत सगळं करायचं आहे. मग हे करण्याकरता स्वेच्छेने, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान स्वेच्छेने गोकुळात आले. म्हणून भगवंतांचं नाव अशा अनेक कथा पुराण ग्रंथात येतील आहेत. सगळ्यात भक्तांच्या बाबतीत असं घडलेलं आहे, कामप्रद आहे तो. सर्व भक्तांच्या इच्छा, सात्विक भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा, इच्छित गोष्टी प्रकर्षाने देणारा, असा अर्थ भाष्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून भगवंतांचं एक नावच 9 क्रमांकाचं या श्लोकामधलं कामप्रद असं आपण आत्ता ऐकलं. 10 नावं आहेत. आता शेवटच्या नावाकडे येऊ, या श्लोकातल्या अंतिम नामाकडे येऊ, आणि ते नाव आहे प्रभुः. मगाशी उल्लेख केला पहिल्या नावाचा विचार करताना, की पहिल्या श्लोकात जे भूत भव्य भवत प्रभुः, तिथे प्रभू येऊन गेला आहे. पण भूत भव्य भवत प्रभुः, भूत भविष्य वर्तमान तिन्ही जाणणारा. जे जीवाजवळ सामर्थ्य नाही आहे, आपल्याला फक्त वर्तमानातलं तात्पुरतं असलेलं थोडंसं कळतं, पण ते लक्षात राहणार नाही, पुढचं माहितीच नाही, भविष्य जाणणारे आपण नाही. पण भगवंतांचं ते नाव आपण ऐकलं आहे, त्यात प्रभू नाव आलं आहे. पण इथे प्रभू नावाची जरा वेगळी छटा, वेगळ्या अर्थाने घेतलं आहे या ठिकाणी नाव. कारण नावं जरी द्विरुक्तीने आले ना, विष्णू सहस्रनामामध्ये काही नावं द्विरुक्तीने आलेली आहेत, पण दोनदा तीनदा पण आली आहेत काय नावं. पण प्रत्येक ठिकाणी त्याच्या आधीचं नाव काय आहे, पुढचं काय आहे, त्या दोन्हीच्या संदर्भात त्या नावाची एक वेगळी छटा, वेगळा अर्थ. या ठिकाणी प्रभू जे आलेलं आहे, कामः कामकृत्कांतक कामक कामप्रद प्रभुः, सगळं काम 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 आलं ना, तर या संदर्भात तो प्रभू कसा आहे, तो प्रभू कसा आहे, बघ, कामप्रद कसा आहे, काम कसा आहे, त्या 4 नावांचा थोडक्यात अर्थ पाहिला आपण. कामः कामकृत्कांत कामक कामप्रद, आता प्रभुः. मग त्या 4 नावांच्या संदर्भामध्ये नाव आलेलं आहे प्रभुः. प्रभू शब्दाचा अर्थ खरा असा होतो, जो या संपूर्ण जगताच्या रचनेला, निर्मितीला, उत्पत्ती स्थिती लय असं 3 अंगांनी या प्रकृतीची रचना आहे.
एकोम बहुश्याम प्रजायेय, नंतर ही सर्वकळी सृष्टी अनंत ब्रह्मांड निर्माण भगवान करतात ब्रह्मदेवांच्या माध्यमातून. ब्रह्मदेव त्यांचे पुत्र आहेत, पण हे करताना निर्माण करतात, काही दिवस सांभाळतात आणि नंतर संपवतात. काही दिवस म्हणजे त्या जीवांच्या जसे पूर्वकर्म असतील त्याप्रमाणे तितके दिवस त्याला ठेवतात आणि नंतर सगळं विलीन करतात आपल्यामध्ये, प्रलय करतात, जलप्रलय, वायुप्रलय वगैरे, आणि मग आपल्यात विलीन करून घेतात. बीजरूपाने सगळ्यांच्या वासना पुन्हा शिल्लक ठेवतात. पण प्रभू शब्दाचा अर्थ उत्पत्ती स्थिती लयाला कारण, उत्पत्ती स्थिती तिन्ही करणारा, म्हणून त्याचं नाव भगवान असं केलेलं आहे. आणि वेत्तीन विद्याम अविद्यांच असं पंचदशीत त्याचं वर्णन येतं की जो प्रत्येक जीवाच्या विद्या अविद्या दोन्ही जाणतो, सवाच्यो, त्याला भगवान इति, त्याला भगवान असं म्हणतात. उत्पत्तींच विनाशंच असा श्लोक आहे पंचदशीत. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिम गतिम वेत्ती विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति असा पंचदशी श्लोक येतो. ही ईश्वराची कार्य आहेत. उत्पत्तींच विनाशंच आणि मध्ये मग सांभाळणं आलंच. उत्पत्ती आणि विनाश दोन टोकं, मध्ये सांभाळणं प्रतिपालन आलंच. या तीनही क्रिया जेव्हा भगवान करतो त्याला प्रभू म्हणतात. तीन, ह्या तीन अजून दोन अधिक, नुसतं उत्पत्ती करून थांबत नाही. तो जितकी उत्पत्ती करतो सृष्टी रचनेच्या वेळी त्या प्रत्येक घटकामध्ये भगवान स्वतः प्रवेश करतो. जेव्हा उत्पत्तीमध्ये तो प्रवेश करतो त्याला उपादान कारण म्हणतात. उपादान कारण म्हणजे जेव्हा तो जगताचा आदिकारण आहे, तोच निर्माण करतो म्हणून आदिकारण. जेव्हा कारण कार्यात प्रविष्ट होतं त्याला उपादान कारण म्हणतात. जसं मातीपासून एक माठ करायचा आहे, तर त्या माठामध्ये माती आहे का नाही? आहे. म्हणून माती हे त्या घटाचं उपादान कारण आहे. मग निर्माण करणारा कुंभार निमित्त कारण झाला. पण या सगळ्या विश्वाचं उपादान कारणी परमात्मा आहे आणि निमित्त कारणी तोच आहे. तोच रचना करणार आणि तो त्यात प्रविष्ट होणार प्रत्येक कणामध्ये. अगदी झाडाच्या पानामध्ये सुद्धा, मातीच्या कणामध्ये सुद्धा जितकं जडचेतन तो निर्माण करतो दरवेळेला परमात्मा, तो त्यामध्ये प्रवेश करतो. तशी श्रुतीच आहे. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत अशी श्रुती. ते उत्पन्न करून त्यात तो प्रवेश करतो आणि त्याचबरोबर प्रवेश केल्यानंतर तिथे प्रवेश करतो आणि प्रशासन करतो. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, सगळ्या जगताचं ॲडमिनिस्ट्रेशन करतो. प्रत्येक जीवाच्या कर्माची नोंद ठेवतो. सगळ्यांवरती नियंत्रण, पंचमहाभूतांवर नियंत्रण, सगळ्या सृष्टीवर नियंत्रण. पाऊस कधी पडायचा मला माहिती आहे, ऊन किती तापायचं मला माहिती आहे. तपाम म्यहमहम वर्षम गृह्णामी सृजामी, हे सगळं भगवान सूर्य चंद्र त्याच्या आज्ञेत आहेत, म्हणजे त्याच्या सत्यावर चालतात. सगळ्या सृष्टीचं नियंत्रण करणारा, नियमन करणारा, प्रशासन करणारा, त्याला प्रभू हे नाव 5 अंगांनी आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश आणि प्रशासन, इतकी 5 अंगांनी त्याच्याजवळ हे नाव आहेत. आणि शिवाय भाष्यामध्ये अजून एक छटा केलेली आहे निर्माण, की परमेश्वराजवळ हे सगळं स्वामित्व करताना, प्रभू म्हणजे स्वामी, हे करताना तो का करू शकतो? 3 शक्तींनी युक्त आहे म्हणून. कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम अशा भगवंतांच्या शक्ती. खरं जीवामध्ये या शक्ती आहेत, पण जीव अविद्येने आणि मायेने बांधला गेला असल्यामुळे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य या तिन्हीवरती नाही आहे. असते कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. ईश्वराचा जर अंश आहे तर जीवात या शक्ती असायला पाहिजे, पण ईश्वराच्या शक्ती स्वाधीन आहे, जीव या शक्तींच्या स्वाधीन आहे. म्हणून ईश्वराच्या तिन्ही शक्ती कर्तुम, करणं, काहीतरी करणं म्हणजे कर्तुम, आणि भगवंताजवळ कर्तुम शक्ती आहे. अगदी आत्ता आपण खूपदा ऐकलं आहे की सगळी सृष्टी निर्माण करतो, आदी कारण आहे, हेच त्याचं सर्वात मोठं कर्तृत्व आहे. दरवेळा निर्माण करतो, कंटाळा येत किती वेळा निर्माण आजपर्यंत केलं माहिती नाही. कर्तुम, सगळी सृष्टी रचना आणि तिचं पालनही. पोषितो जगाशी एकलाची, सगळ्या जगाला पोचणारा, पालन करणारा एकच आहे, त्याचं नाव परमात्मा आहे. हे प्रभू नाव ईश्वरवाचकच आहे, स्वामी नावाने. अकर्तुम, मग त्याची जर निर्मिती हे कार्य आहे नेहमी, तर प्रलयाच्या वेळी भाष्यात असं म्हटलं आहे, प्रलयाच्या वेळी हे उत्पत्तीचं कार्य थांबवून देतो.
उलट प्रलयाच्या वेळी सर्व निर्माण झालेली सृष्टी त्यांच्या त्यांच्या बीजवासनांसह किंवा वासना बीजांसह पुन्हा स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो, त्यांचा लय हा स्वतःमध्येच करून घेतो. त्यावेळेला काही त्याचं उत्पत्तीचं सामर्थ्य तो वापरत नाही, म्हणून अकर्तुम. वास्तविक त्याचं सामर्थ्य आहे उत्पत्तीचं आणि पालनाचं, पण ते सामर्थ्य त्यावेळेला न वापरता कर्तुम अकर्तुम आणि अकर्तुम अन्यथा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. अन्यथा म्हणजे विरुद्ध धर्मांनी वागणं. जसं उदाहरण म्हणून आचार्यांनी हेच उदाहरण दिलं आहे की हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद कथा पूर्ण आपल्याला माहिती आहे. त्याला अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. एखाद्या लहानशा कागदाच्या तुकड्याला अग्नीत टाकला, जळून जातं. वही टाकली, जाळून जातं. काही टाका, ते जळून जातं. भस्मसात करणं हे अग्नीचं स्वरूप आहे. उष्णता देणं, चटका देणं आणि त्या वस्तूला संपवणं हे अग्नीचं स्वरूप आहे. वणवा पेटतो तर एखादं पूर्ण जंगल नष्ट होऊन जातं. फार मोठी आग लागली, एखादी मोठं बिल्डिंग जळून जाते. तसं जर हे त्याचं स्वरूप आहे तर प्रल्हाद तर 5 वर्षांचे आहेत फक्त. मग ते संपूर्ण संपले का नाही? त्याचं कारण तिथे परमात्म्याने त्यांचा धर्म जो आहे अग्नीचा, तो जाळण्याचा धर्म सोडून, कारण मगाशी अर्थ पाहिला, अनल म्हणजे तेच आहे अग्नी म्हणजे, तो धर्म सोडून प्रल्हादाला तारलं, सांभाळलं, वाचवलं. म्हणून भगवंतांचं नाव त्या अर्थाने कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य वापरून भगवंतांनी त्याचं संरक्षण केलं. अशा अफाट शक्तींचा स्वामी असलेला म्हणून भगवंतांचं एक नाव या श्लोकामधलं 10 क्रमांकाचं प्रभू असं आत्तापर्यंत आपण चिंतनाला घेतलं. श्रोते हो, याप्रमाणे आज जो श्लोक आपल्यासमोर होता तो म्हणू एकदा. भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः काम हा कामकृत्कांत काम कामप्रद प्रभू. असा श्लोक आपण पाहिला. यात 10 नावं होती. या 10 नावाचा यथासमय आपण यथामती चिंतन केलेलं आहे. पुन्हा म्हणतो आहे की भगवंतांच्या नावांचं चिंतन केल्यामुळे भगवंतांचं नाम घेताना गोडी आवड वाढते, प्रेम वाढतं. प्रेमयुक्त अंतःकरणाने प्रेम त्यात मिसळून जर नाम घेतलं गेलं तर ते लवकर सिद्धीला जातं, कृपा होते भगवंतांची. म्हणून सर्वांनी असं म्हणत जावं. भगवंतांनी सर्वांना तसा आशीर्वाद द्यावा अशी कामना करतो. आणि या ठिकाणी आजचं झालेलं चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.